हा आहे आमचा श्रीयाल आणि ह्याने मला दिलं खूप ट्रस्ट. तर आम्ही बनवतोय आता पॅटीस. इथे मी बटाटी उकळायला ठेवते. आता बटाटी इथे मी चीर मारून घेतले आणि डायरेक्ट पाणी घालून टोपामध्ये उकडते. वटाण्यांमध्ये पाणी नाही घातले, ते डायरेक्ट टोप ठेवल्याने उकडते. त्यानंतर गाजरची सालं काढून घेते आणि किसून घेते. आणि इथे मी पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, अद्रक आणि लसूण घेतले, मिरचे तिखटप्रमाणे. आता हे वाटण आहे हिरवं, ते करून घेते मी अगोदर. आणि आपल्याला स्टफिंगसाठी हे वाटण लागणार आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा बटर आणि हिरवं वाटण टाकलं आहे 1.5 चमचा. त्याच्यावर आपण गाजर घातलं आहे आणि हा थोडासा शिजायला ठेवते. त्याच्यावर मीठ घातलेलं आहे आणि आपले वाटाणे जे उकडलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेणार. तर वाटाण्यामध्ये पाणी गेलं असेल तर ते पाणी नाही घ्यायचं, फक्त वाटाणे घ्यायचं, कारण का आपल्याला हे ड्राय करायचं आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर, चाट मसाला अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा आणि भाजलेली जिरा पावडर अर्धा चमचा असं मसाले आपल्याला घालायचे आहेत. त्याचबरोबर पनीरचा 1 पीस साधारण 100 ग्रॅमचा किसून घालते इथे मी. आणि हे आपलं स्टफिंग तयार आहे. त्यानंतर उकडलेली बटाटी सोलून छान किसून घ्यायची, कंपल्सरी किसून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी राहिली नाही पाहिजे. पूर्ण किसून झाल्यावर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं त्याच्यामध्ये 1 पाव वाटायचा आहे. पाव किंवा ब्रेड काही वाटू शकता. आणि आपण जो मसाला तयार केलेला तो अर्धा चमचा घालायचा, मीठ घालायचं आणि छान हा डो तयार करायचा आहे बटाट्याचा. छान मळून घ्यायचं त्याला पिठासारखं. आणि मग त्याचा गोळा अशा प्रकारे हातावर थापून त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं स्टफिंग भरायचं आणि त्याला बंद करून घ्यायचं. पुरणपोळीचा गोळा कसा तयार करतो तशा प्रकारे. आणि त्याला छान आपल्याला पाहिजे तसा आकार देऊ शकता. इथे मी राऊंड शेपमध्ये केलेला आहे, छान वाटतोय. असे सगळे मी पॅटीस थापून घेते हातावर आणि इथे छान तांदळाचा पीठ भुरभुरले आणि त्याच्यावर सगळे पॅटीस ठेवून घेतलेले आहे. आता हे पॅटीसना मी शेलो फ्राय करणार आहे. त्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि अशा प्रकारे मी घोळून घेते तांदळाच्या पिठामध्ये पॅटीस आणि ते फ्राय करायला पॅनमध्ये घालून घेते. अशा प्रकारे सगळे पॅटीस मी पॅनमध्ये घालून घेते. जर तुम्हाला हे पॅटीस आहेत ते डीप फ्राय करायचे असतील तर मैद्याचा जाडसर घोळ तयार करा पाणी घालून. त्यानंतर शेवया किंवा रव्यामध्ये घोळवा त्याला आणि मग ते तुम्ही डीप फ्राय करू शकता. आता इथे छान दोन्ही साईडनी खरपूस आपल्याला पॅटीस भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्राय करायचे आहेत. आपले पॅटीस तयार आहेत, 1 नंबर भारी झालेले. आता इथे कट करून दाखवते तुम्हाला, मस्त झालेले. आणि अशा प्रकारे पाव बरोबर खाऊ शकता, नुसते सुद्धा खाऊ शकता. तर पॅटीस तयार आहे तिथे. तुम्ही सुद्धा ट्राय करा, भारी होतात स्टफ पॅटीस, 1 नंबर भारी होतात. आपण व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मला पूर्ण ब्लॉग शूट करायला वेळच नाही, बाहेर खाण्यासाठी माणसं बसलेली आहेत. तर चला.